रस्त्याच्या नाल्यावर एवढे मोठे मोठे पत्रे लावले, इकडे पत्रे लावले, विचार करा. दिसलं नाही पाहिजे म्हणून. दिसलं नाही पाहिजे, नाले भरवायचे नाही. मुंबईत प्रशासनाकडून 80% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना साकीनाका येथील खैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांनी नाल्यात बसून आंदोलन केले. नालेसफाई अपूर्ण असल्याचा आरोप करत जोपर्यंत संपूर्ण नालेसफाई होत नाही आणि अधिकारी पाहणीसाठी येत नाही तोपर्यंत नाल्यातून बाहेर येणार नसल्याचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिला आहे. यावेळी बृहमुंबई महानगरपालिकेची प्रतिमा मनसेच्या आंदोलकांनी नाल्यात विसर्जित केली आहे. महापौर उपमहापौर सांगतात की 80% नाले साफसफाई झाली. यावेळी कुणाचा घरात पाणी जाणार नाही पावसाळ्यात. मी कधीपासून सांगतोय की महापौर उपमहापौर खोटं बोलतायत, कारण जनता अधिकारी त्यांना खोटे दाखवत आहे. साकीनाका टिळकनगर इथं घेऊन जाणार आणि तिथे पॉकलँडनी माती काढतात. आतमधले नाले 1% पण साफ झाले नाहीत. जर हे साफ झाले नाही तर लोकांच्या घरात पाणी जाणार नाही का? अर्धा फूट टेबल गेल्या तुम्ही बघू शकताय. तेवढी घाण आहे आतमध्ये, गाळ आहे आतमध्ये, बरोबर आहे ना, शिल्ट आहे आतमध्ये. काढणार कोण यांना? जर तुम्ही काढलं नाही तर आजूबाजूच्या परिसरात पाणी जाणार ना. 4 फूट हे माती काढली पाहिजे जेणेकरून पाणीचा स्तर खाली जाईल. पण हे कोण करायला तयार नाही. फक्त भ्रष्टाचार करायचा आहे. करोडोंचे टेंडर आहेत, करोडोंचे टेंडर गप्प करायचे त्यांना. मग ते कुणी असो, सत्ताधारी असो, अधिकारी असो, कंत्राटदार असो, सगळ्यांची मिलीभगत आहे. म्हणून हे जनतेला खोटे आश्वासन देत आहेत. मी महापौरांना सांगतोय, मी आंदोलन करतोय ना, तुम्ही या ना इथे, मी दाखवतोय किती टक्के साफ झालाय. तुम्ही या आमच्या इथे, आम्ही पण जनता आहे ना, आमचं ऐकायला या. का येत नाही आमच्याकडे? अधिकारी का आमच्यासोबत फिरत नाही? फक्त आमदार नगरसेवकांच्या पाठीपाठी फिरतायत. त्यांची चाटायमागी त्यांना फुरसत नाही. अहो, आमच्याबरोबर फिरा, आम्ही तुम्हाला खरी परिस्थिती दाखवणार. आमदार नगरसेवक नाही दाखवणार, कारण त्यांना जे चांगलं आहे तेच दाखवणार. पण 90% जे काम झालं नाही ना माझ्या चांदिवलीमध्ये, ते मी दाखवणार. तुमची मागणी काय असणार? माझी मागणी आहे की आतमधले नाले साफ झाले पाहिजेत. माझ्या चांदिवली विधानसभेच्या एकाही घरात यावेळी पाणी गेलं नाही पाहिजे. सगळे नाल्याच्या बाजूमध्ये राहणारे गरीब लोक आहेत, त्यांच्या घरात दरवर्षी पाणी जातो आणि त्यांना लाखोचं नुकसान होतो. म्हणून मी हात जोडून विनंती करतोय की हे नाले साफ करा आणि माझ्या चांदिवली विधानसभेच्या जनतेच्या घरात पाणी नाही गेलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे.